नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आपली या ठिकाणी 26 एप्रिलला परीक्षा होणार आहे. बघा, त्याच अनुषंगाने आपण महत्त्वपूर्ण बघा जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला, महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? बघा, सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण कटक मंडळे 7 आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ किती आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद यांचे मतदारसंघ 78 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला विचारले कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? 1 ऑगस्ट बघा सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6, सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सर्वांनी सांगायचे सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलं, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? बघा, आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. गोबीचं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे बघा वाळवंट हे चीन देशामध्ये आहे. गोबीचं वाळवंट हे चीन या देशामधलं वाळवंट आहे. विषय क्रमांक पुढचा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? बघा, हा महत्त्वपूर्ण बघा IMP प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची बघा स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय, संथाळांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, हा पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. संथाळांचा उठाव कुठे झाला होता? बिहार. बघा, या ठिकाणी संथाळांचा उठाव झाला होता बिहार राज्यामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे बघा 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा, त्यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण आपण निवडक प्रश्न टाकलेले आहेत. बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये बघा जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती? आता राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये बघा काँग्रेसमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती सन 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचं हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचं हवामान उबदार राहते? योग्य उत्तर काय पाहिजे, कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे नेहमी उबदार राहते. बघा, विषय क्रमांक पुढचा बघा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा, तृतीय रत्न असेल ब्राह्मणाचे कश्यप, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी. बघा, ही सर्व महत्त्वपूर्ण पुस्तक कोणाची आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? बघा, परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? बघा, सर्वांनी सांगायचे
नवी मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय. घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा महत्त्वपूर्ण IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय कलम 214 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती असेल? बघा आसामची राजधानी कोणती आहे? आसामची बघा आसामची दिसपूर आहे. अरुणाचल प्रदेशची कोणती आहे? बघा त्रिपुराची बघा कोणती असेल? त्रिपुराची आगरताळा आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघा परीक्षेमध्ये सोपे प्रश्न असतात, कधी कधी बघा सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येत नाहीत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बघा स्थापना सन 1885 मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी काय होते? कृष्णा ही नदी उगम पावते. कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती कुठे आढळते? विदर्भामध्ये आढळते पहा. या ठिकाणी सर्वात जास्त तांब्याचे साठे कुठे असतील? मग चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात. सर्वाधिक ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सागरेश्वर. सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणांसाठी असून ते सांगली जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कोणते उद्योग असतात? सर्वांनी सांगायचं बघा नैसर्गिक साधन बघा संपत्तीवर अवलंबून असणारे या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय असतात पहा. प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी नेहमी हे नैसर्गिक साधन अवलंबून असतात. शेती असेल, पशुपालन असेल, बघा सर्व या ठिकाणी हे प्राथमिक बघा जेवढे काही व्यवसाय असतील ते नैसर्गिक साधन संपत्तीवर या ठिकाणी अवलंबून असतात. विषय क्रमांक 24 पहा रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? बघा रशियाची राजधानी कोणती असेल? रशियाची राजधानी मॉस्को आहे पहा. बीजिंग कोणा? चीनची राजधानी बीजिंग आहे. ढाका बांगलादेश, रशिया, मॉस्को. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरते परिवलन आणि परिभ्रमण. बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते आपण त्यांना काय म्हणतो? परिभ्रमण गती. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा सन 1923 मध्ये विचारले झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह झाला होता. नागपूर या ठिकाणी झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये बघा IMP आहे. सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पुणे करार सन 1932 मध्ये पुणे करार झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा Fe हे काय आहे? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. के म्हणजे काय असतो? के म्हणजे पोटॅशियम. बघा Pb म्हणजे काय असतो? Pb म्हणजे बघा लेड, सिसे, Mg मॅग्नेशियम. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? पोलिओ हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? पोलिओ बघा पोलिओ काय आहे? सर्वांना माहिती आहे पोलिओ बघा या ठिकाणी विषाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते? बघा हा प्रश्न PYQ आहे. मागील परीक्षामध्ये एका बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. जगबुडी बघा ही नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी काय विचारलंय, जमसंडे. बघा, जमसांडे आहे तो प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? जमसांडे हा प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्प आहे, तो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखतात? 7 बेटांचे शहर. 7 बेटांचं शहर म्हणजे कोणतं? मुंबई शहर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत एकनाथ महाराज यांची समाधी बघा पैठण या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पहा पुणे ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे बघा काही प्रश्न पाहूयात. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, सविता म्हणजे काय असतो? बघा सर्वांनी सांगायचे, सविता म्हणजे बघा सूर्य असतो. सरिता म्हणजे नदी. आद्री म्हणजे काय असतो? गिरी. आचल, आद्री म्हणजे पर्वत. या ठिकाणी बघा रत्नाकर हा शब्द काय असेल? रत्नाकर आणि आर्णव बघा हे शब्द समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. रत्नाकर आणि आर्णव हे काय असतील? समुद्र शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अब्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अब्रू, बेअब्रू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. राजाची स्तुती करणारा. राजाची स्तुती करणारा कोण असतो? भाट असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. खडे फोडणे. खडे फोडणे म्हणजे काय असतो? निघून जाणे, पराभूत करणे, दोष देणे, आग्रह करणे, दोष देणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अडकिता आणि खलबत्ता हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, हे कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दामध्ये भाववाचक चुकीची जोडी ओळखा. 4 बघा शब्द आहेत. बघा, ते शब्द आहे आणि त्याचं भाववाचक नाम आहे. मधुरचं भाववाचक नाम माधुर्य बरोबर आहे. गुलाम, बघा हा शब्द गुलाम आहे. गुलामचं गुलामगिरी आहे बरोबर आहे. नवल, नवलाई बरोबर आहे. थंड, थंडचं काय येतो? बघा सर्व थंडचं थंडेपणा येतो का? भाववाचक नाम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो. बघा आता साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. बघा ही या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? मी कादंबरी वाचत होतो. म्हणजे या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचा यायला पाहिजे. मी कादंबरी वाचली होती. पूर्ण भूतकाळाचा अपूर्ण या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होतं? तू गेलास तरी चालेल. तू गेलास तरी चालेल. बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा संकेतार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, निसंदेह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निसंदेह. निसंदेह बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. बघा सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी या यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी बघा या ठिकाणी उपमा अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण असतील? कोल्हाट्याचं पोर बघा या पुस्तकाचे किशोर काळे या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. कवी ग्रेस. बघा सर्वांनी सांगायचं, कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? कवी ग्रेस. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? माणिक सीताराम गोडघाटे. कवी ग्रेस बघा यांचं पूर्ण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द रवी, भास्कर, प्रभाकर वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.